नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण पाहूया उन्हाळी वाळवणाची रेसिपी म्हणजेच साबुदाण्याचे पॉपकॉर्न। अगदी सोपी ही रेसिपी आहे, झटपट होते, नवीन शिकणारे सुद्धा सहज बनवू शकतील एवढी ही सोपी रेसिपी आहे। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे। असे हे मस्त पांढरे शुभ्र पॉपकॉर्न तळल्यानंतर 3-4 पटीने फुलत असतात। एकदा बनवून ठेवलेले हे पॉपकॉर्न वर्षभर आपण खाऊ शकतो। मस्त खुसखुशीत आणि चविष्ट हे पॉपकॉर्न चवीला लागत असतात। मग रेसिपीला सुरुवात करू। तर ही रेसिपी बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा घेतला। साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजून घ्यायचा आहे। आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते। 1 कप भरून साबुदाणा घेतला, तो बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं। असं अलगद हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला। त्यानंतर पाणी काढून घेतलं। अशाच प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे। मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे। असं दाबला का लगेच हा साबुदाणा दाबला जात आहे। आता 1 कप साबुदाण्यासाठी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे मी सोलून घेते। बटाटा सोलून झाला का तो लालसर होतो आणि काही वेळाने तो काळा होतो, म्हणून बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून काळा होणार नाही। दुसरा सुद्धा बटाटा अशाच प्रकारे सोलून घेते। आता हा बटाटा सुद्धा पाण्यात टाकते। या ठिकाणी आपण बटाटे सोलून घेतलेले आहे। तर आता ह्या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे। खीस करण्यासाठी अशी जाड खिसणी घ्यायची आहे ह्या प्रकारची, किंवा जाड नसेल तर रेग्युलर अशा प्रकारची खिसणी असेल ही तुम्ही घेऊ शकता। आता ही जाड खिसणी घेते मी आणि ह्या बटाट्याचा खीस करते। अशी जाड खिसणी असली ना, असा लांब लांब खीस होतो। तर या ठिकाणी मी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता, खूपच छान होते। अशी जाड खिसणी असली थोडी तर असा लांब लांब खिस होतो। आता बटाटे खिसून झालेले आहे। असा लगेचच हा लाल व्हायला लागतो खीस, म्हणून बटाटा खिसून झाला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी करत असाल तर हा खीस पाण्यामध्येच खिसायचा आहे। अशा पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच बटाटे खिसत घ्यायचे आहे। आता हा जो बटाट्याचा खीस आहे आपल्याला स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता पाण्यामध्ये व्यवस्थित असा हा हलवून घेतलेला आहे खीस आणि त्यानंतर पाणी काढून 2 ते 3 पाण्याने हा खीस धुवून घेतलेला आहे। मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे। आता त्यानंतर पुढच्या कृतीला सुरुवात करूया। गॅसवरती पाणी ठेवायचं आहे। साधारण 2 ग्लास जेवढ्या प्रमाणामध्ये खीस असेल त्यानुसार पाणी ठेवायचं आहे। 2 ग्लास पाणी ठेवलं, पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हा जो खीस आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो खीस कढईमध्ये टाकायचा आहे। त्यांना मात्र यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। सगळा हा खीस खिसून घेतलेला अशा प्रकारे टाकला। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवू आणि फक्त मिनिटभरासाठी हा खीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका। आता फक्त काही सेकंदसाठी आपण हा जो खीस आहे तो शिजवून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा सांडगे बनवू तो काळा पडणार नाही खीस। जर का आपण कच्चाच खीस असा मिक्स केला तर तो काळा पडतो। म्हणून अगदी काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा आपण वाफवून घेतलेला आहे। आता मी गॅस बंद केला। आता झाकण काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता अर्धवट असा हा खीस शिजलेला आहे। खूप असा मऊ सुद्धा करायचा नाही। आता हा खीस अजिबात सांडग्यांमध्ये काळा होणार नाही। त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हा खीस आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे खीस मध्ये असलेलं सगळं पाणी हे निघेल। अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून आता खीस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेला आहे। मस्त मोकळा सळसळीत असा खीस दिसत आहे। तुम्हाला जर का फक्त बटाट्याचा खीस करायचा असेल
तर ह्याच पद्धतीने करू शकता. फक्त खीस शिजत असताना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भिजलेला साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे. एखादी मोठं असं पसरट भांडं घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये बटाट्याचा खीस वगैरे आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करता येईल. हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी असा मोकळा मोकळा साबुदाणा आपल्याला भिजलेला हवा आहे. त्यासोबतच एक शिजून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा मस्त असा मऊ शिजलेला आहे. मऊ शिजलेला असला तरी सुद्धा आपल्याला तो असाच कुचकरून टाकायचा नाही, तर अशा प्रकारे खिसणीवरती खिसून घ्या. बटाटा हा खिसून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका, नाही खात असाल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर नक्कीच टाका. त्यानंतर 3 मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरचीची अशी पेस्ट टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यासोबतच तुम्ही जर का अशीच फक्त तळून खाण्यासाठी हे सांडगे हे पॉपकॉर्न करत असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आता एवढं साहित्य टाकून सगळं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा यामध्ये आपण शिजून घेतलेला बटाटा टाकला ना, त्यामुळे असा चिकटसरपणा आलेला आहे साबुदाण्याला मस्त. आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हा बटाट्याचा खीस शिजून आपण बाजूला ठेवलेला होता, तो गार झाल्यानंतर यामध्ये मिक्स करते. तर 1 कप साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी मीडियम साईजचे 3 बटाटे वापरलेले आहे. तुम्ही 2 बटाटे सुद्धा वापरू शकता. 1 बटाटा शिजून घाला आणि 1 बटाटा कच्चा घाला. आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेते. ही जी रेसिपी आहे ना, अतिशय सोपी आहे. नवीन शिकणारे असो किंवा लहान मुलं असो, कुणीही अगदी सहज बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही. असं हे मिक्स केलं का असं हे टाकायचं आहे. बटाट्याचा खीस नंतर यासाठी मी मिक्स केला का तो अजिबात तुटणार नाही. जसा तसा असं लांब राहील आणि हे सांडगे हे पॉपकॉर्न तळल्यानंतर असे मस्त फुलांसारखे दिसतात, म्हणून नंतर मिक्स केला आणि अशा प्रकारे हाताने एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती हे सांडगे हे पॉपकॉर्न आपल्याला करून घ्यायचे आहे. मस्त उन्हामध्ये 2 दिवस हे वाळून घेतलेले आहे. ऊन जर का येत नसेल तर पंख्याखाली मस्त 2-3 दिवस वाळून घ्या आणि असे मस्त हे वाळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंगही चांगला आलेला आहे. बटाट्याचा खीस आपण शिजून घेतला त्यामुळे तो अजिबात काळा पडलेला नाही आणि मस्त पांढरे शुभ्र हे सांडगे हे पॉपकॉर्न दिसत आहे. तुम्ही याला यापैकी काही म्हणू शकता. आता मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवते. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असे हे 5-6 टाकले ना, तुम्ही पाहू शकतात मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं ना तरी काही हरकत नाही. मस्त असे हे फुललेले आहे. यासाठी आपल्याला साचा मशीन काही वापरायची गरज नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात ही वाळवणाची रेसिपी होत असते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच अतिशय सोपी आहे. कुठलाही डोक्याला ताप नाही. अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होत असते. अशाच प्रकारे काही हे पॉपकॉर्न मी तुम्हाला तळून दाखवते. जसे पॉपकॉर्न आपण करतो ना 3-4 पटीने ते पॉपकॉर्न लगेच फुलत असतात, त्याच प्रकारे हे सांडगे साबुदाण्याचे मस्त फुलत असतात. अशा प्रकारे हे दिसत आहे. खीस थोडासा जाड टाकल्यामुळे मस्त असा फुलांसारखा सुद्धा याला आकार येत असतो. असे मस्त छान दिसत असतात आणि एकदम खुसखुशीत होतात. अजिबात कडक होत नाही. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला छान लागतात. सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.